वंशाला दिवा म्हणून मुलगाच पाहिजे ही मानसिकता, खोटा रुबाब आणि प्रतिष्ठेच्या पोकळ कल्पना आणि हुंडा घेण्याची स्वार्थी वृत्ती अजूनही सध्याच्या आधुनिक जगात कायम आहे हे दुर्दैव म्हणावं लागेल। त्यातूनच कोल्हापुरातील 29 वर्षाच्या अस्मिता काटकर या अभागी विवाहितेला आत्महत्या करायची वेळ आली। आपल्या चिमुकल्या निष्पाप मुलीला मागे ठेवून फास गळ्यात लावताना त्या मातेला किती वेदना झाल्या असतील याची कल्पनाही करवत नाही। एका सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर असलेल्या काटकर कुटुंबातील ही शोकांतिका म्हणजे हुंडा संस्कृती आणि मुलगी नको या मानसिकतेचं विदारक उदाहरण आहे। आता तरी आपण शहाणे होणार आहोत का की पैशाच्या लालसेनं आपण नाती आणि माणुसकी सुद्धा विसरणार आहोत हा प्रश्न समोर आलाय। कोल्हापुरातील सायबर चौकाजवळ काटकर माळावर राहणाऱ्या अस्मिता काटकर या 29 वर्षाच्या विवाहित महिलेनं गळफास लावून आत्महत्या केली आहे। अस्मिता स्वतः सुशिक्षित होत्या। त्यांच्या लग्नाला 2 वर्षही झाली नव्हती। प्रतीकसिंह वीरेंद्रसिंह काटकर यांच्याशी त्यांचा थाटामाटात विवाह झाला होता। त्यावेळी सुद्धा अस्मिता यांच्या अंगावरील 9 तोळे सोनं आणि 5 लाख रुपयांच्या वस्तू काटकर कुटुंबियांना मिळाल्या होत्या। पण तरीही काटकर कुटुंबियांची पैशाची हाव कमी झाली नव्हती। माहेरून आणखी 5 तोळे सोनं आणि 5 लाख रुपये आण अशी अस्मिताकडे मागणी केली जायची। त्यासाठी पती, सासू सासरे आणि नणंद अस्मिताचा मानसिक आणि शारीरिक छळ करायचे असं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। स्वतःच्या नावापुढे सिंह लावून मिरवणारे आणि स्वतःला खानदानी प्रतिष्ठित सरकार म्हणवून घेणारे प्रत्यक्षात इतके कोत्या मनोवृत्तीचे होते की त्याने नव्या सुनेलाच हुंडाबळी बनवलं। शिवाय अस्मिताला पहिली मुलगी झाली आणि वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा ही टिपिकल मानसिकता दिसून आली। त्यातून अस्मिताचा आणखीनच छळ होऊ लागला। शेवटी अभागी अस्मितानं आपल्या 1 महिन्याच्या मुलीला मागे ठेवून स्वतःची जीवनयात्रा संपवली। या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। पण त्याच बरोबरीनं काही प्रश्नही पुन्हा समोर आलेत। प्रतिष्ठेच्या नेमक्या संकल्पना काय? हुंडा घेणं हा अजूनही हक्क वाटतो का? मुलगी नको मुलगाच हवा ही मानसिकता अजूनही का संपत नाही? पत्नी किंवा सून म्हणून घरात आलेल्या मुलीला आपल्याच कुटुंबाचा मुख्य घटक का मानलं जात नाही? 5-10 लाखाच्या मोहासाठी नाती सुद्धा विसरली जातात का? असे अनेक प्रश्न पुन्हा एकदा तुमच्या माझ्या अंगावर आलेत। एखादी आई आपल्या 1 महिन्याच्या चिमुकलीला मागे ठेवून मृत्यूजवळ करते तेव्हा त्या असहाय्य मातेच्या मनाची किती तडफड झाली असेल याचा विचारही करवत नाही। अस्मिताचा नवरा, सासू सासरे, नणंद हे सगळेजण सुशिक्षित दिसतात। समाजात मान वर करून फिरायचं, पण त्यांच्या मनात हुंडा मागणारा आणि मुलगी नको म्हणणारा एक काळा राक्षस वावरत होता हे भयानक वास्तव आहे। त्यामुळे हुंडा मागण्याच्या आणि मुलगी नको या मानसिकतेला संपवण्यासाठी अधिक व्यापक आणि प्रभावी प्रयत्न करणं गरजेचं आहे।